बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीतली सुरेश धस यांची कृती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वासघात असल्याची टीका धनंजय मुंडेंनी केली। मात्र याचा बीड जिल्ह्याच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नसल्याचं मुंडे म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। धनंजय मुंडे आपल्या बरोबर आहेत। सर, बीड जिल्ह्यातील निकाल अनपेक्षित होता, काय सांगाल? नाही, मला सुरुवातीलाच हे थोडंसं कळालं होतं। 8-10 दिवसापासूनच मला यातली कुणकुण लागली होती की अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 6 सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार नाहीत आणि त्याला बीड जिल्ह्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मान्यवर नेते ज्यांनी 15 वर्ष, ज्यांनी 2 वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद भोगली, आजही मोठे नेते आहेत। काही जण जिल्ह्याचे प्रभारी आहेत, काही जण आजही जिल्ह्याच्या इतर दोन जिल्ह्याचे प्रभारी आहेत। त्यांच्याकडून असं होणं म्हणजे खरंच पक्षाचा फार मोठा आदरणीय पवार साहेबांचा विश्वासघात आहे। धसने नाव सांगताना मोठ्या नेत्यांचं म्हणजे अजित पवार किंवा शरद पवार यासारख्या नेत्यांचं नाव घेऊन तुमच्यावर टीका केली होती आणि भाजपला पाठिंबा दिला होता। माझ्यावर टीका करायचं काही कारणच नाही। माझ्यावर त्यांनी का टीका करावी हाच मला प्रश्न पडतो। पण टीका करायची होती तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला प्रचाराला का बोलवलं? मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सभा घेईपर्यंत जर धनंजय मुंडे चांगला होता आणि तिथं काय मी माझा स्वतः किंवा माझ्या कुटुंबातला कोण उमेदवार नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आणि ती जिल्हा परिषद बीड जिल्ह्याच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल दिला। पण नेमकं काय आहे की सुरेश धसांना हे नेहमी 2005ला सुद्धा ते भाजपचे आमदार होते, त्यावेळेस भाजपचे 10 सदस्य फोडून भाजपचा पराभव करून राष्ट्रवादीसोबत गेले। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती, आता भाजपची सत्ता आहे आणि भाजपच्या सत्तेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत आणि पुन्हा एकदा स्वतः मरता क्या ना करता स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव केला। विश्वासघात हा त्यांच्या रक्तात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।